आदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण देता येणार नाही असं आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्ट केले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करताना सरकारला चांगलंच धारेवर धरलं। निवडणुकीनंतर महिन्याभरात आरक्षण देऊ असं आश्वासन धनगरांना दिलं होतं। आता 1.5 वर्ष झाल्यावरही आरक्षणाविषयी सरकार गप्प आहे, त्यामुळे फडणवीस सरकार धनगरांना फसवते असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। त्यावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी उत्तर देत असताना सुनील तटकरे यांनी या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यावर विष्णू सावरांनी दिलेल्या उत्तराने विधान परिषदेत एकच गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आलं। सभापती महोदय, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी जाहीर भूमिका घेतली, पण हा विषय मंत्रिमंडळापुढे आलाच नाही। नंतर डिसेंबर 2014 मध्ये हिवाळी अधिवेशनात हा विषय विरोधकांनी आम्ही आग्रह धरला, म्हणून भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महाअधिवक्त्याच्या आम्ही मत ऐकून घेऊ आणि ते सदनासमोर ठेवू, हे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या सदनामध्ये दिलं। सभापती महोदय, ते महाधिवक्त्याचं काय अहवाल आला, त्यांनी काय सांगितलं, या बाबतीमध्ये सुद्धा आमचा स्पेसिफिक प्रश्न, याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। सभापती महोदय, पुन्हा सरकारकडून एक उत्तर असं आलं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हे आजच्या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीत यांच्या मार्फत अहवाल घेण्याचा प्रयत्न करून तो अहवाल डिसेंबर 2017 अखेरपर्यंत आम्ही देऊ। सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की पहिल्या प्रश्नात जो आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे याचा काय अहवाल आला, त्या अहवालाच्या काय शिफारशी होत्या। सभापती महोदय, महाअधिवक्त्यांनी काय या ठिकाणी सुचवलंय, आणि तिसरं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाबतीमध्ये 2017 मध्ये त्यांचा अहवाल येणार, याचाच अर्थ सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही हा होतो, हे खरं आहे का? माननीय आदिवासी विकास मंत्री यांची आदिवासी विभाग म्हणून याच्या बाबतीतली नेमकी स्पष्टपणाची भूमिका काय? नाही ना, फ्लोअरवरती नाही सांगितलेलं आहे, त्यांनी फ्लोअरवरती मागे आपल्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की देणार नाही, देता येत नाही। आता या भूमिकेत आदिवासी विभाग मंत्री महोदयांच्या भूमिकेत किंवा विभागाच्या भूमिकेत काय बदल झाला आहे का? त्याच्यात बदल होण्याचा संबंध नाहीये, त्याच्यात बदल होण्याचा संबंध नाहीये। जे निकष लावलेले आहेत, जे निकष ठरवलेले आहेत आणि मी सांगितलं तसं सभापती महोदय माझं ऐकून घ्या। यापूर्वी सुद्धा आपल्या शासनाने अशा प्रकारची सदन 20 मिनिटांसाठी स्थगित करण्यात येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।